नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेत्रास किचन आणि ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि हेल्दी अशी गोड रेसिपी, ती म्हणजे दुधीची वडी। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी पटकन तयार होते। चला तर सुरुवात करूया। मी आता इथे दुधी घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून त्याची सालं काढून किसून घ्यायचा आहे। त्यानंतर वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे की किसलेला दुधी, नंतर साखर, तूप, वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर, आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे फक्त बदाम वापरले आहेत। तर तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर, नंतर केशर, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स असे तुम्ही वापरू शकता। आणि ही दुधी भोपळ्याची जी सालं आहेत ना, ती टाकून द्यायची नाही, त्याचीही छान चटणी बनते। माझ्या चॅनलला तीही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की पहा। आता दुधी भोपळ्याची सालं काढून झालेली आहेत। आता मी पटापट दुधी किसून घेते आहे। दुधी किसताना त्यातल्या ज्या बिया आहेत त्या पडता कामा नये, कारण कधीकधी जून बिया असतात, सो बिया काढून घ्यायच्या आहेत जर किसताना त्याच्यात पडल्या तर। आता आपण कढईत थोडं तूप गरम करणार आहोत। तूप गरम झालं की त्यात किसलेला दुधी टाकून तो 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचा आहे। दुधी शिजायला काही वेळ लागत नाही। तर यानंतर त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध घालू शकता, पण मी दुधाऐवजी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। नंतर मिल्क पावडर आणि साखर दोन्ही मी एकत्रच टाकलं आहे आणि मग चांगलं ते मिक्स करून घेतलं आहे। तर दुधी व्यवस्थित शिजणं आवश्यक आहे। दुधी शिजल्यावरच नंतर आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि साखर घालायची आहे। दुधी शिजला हे आपल्याला कसं कळतं, तर त्याचा थोडा रंग बदलतो आणि तो मऊ पडतो। मग त्याच्यामुळे आपल्याला कळतं की दुधी शिजला आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला पाहिजे दुधी। त्याच्या आधीच घाई न करता साखर किंवा मिल्क पावडर टाकू नये। तर आता मी थोडा गॅस मोठा केला आहे, कारण दुधी जेव्हा आपण शॅलो फ्राय करतो तुपामध्ये, तेव्हा त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते। म्हणून मग आपण पाणी सुटू नये म्हणून गॅसची फ्लेम फुल मोठी ठेवायची। परत एकदा मी थोडंसं तूप टाकलं आहे, 1 चमचा किंवा अर्धा चमचाच तूप टाकायचं आहे। आणि त्यानंतर आता शिजला आहे व्यवस्थित दुधी, तर मग मी त्याच्यात साखर आणि मिल्क पावडर घातली आहे। आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे दुधी। मिश्रण घट्ट होत आलं की त्यात वेलची पावडर किंवा जायफळ पूड असं तुम्ही टाकू शकता। मी इथे काहीच वापरलेलं नाही आहे, तर मला अशाच प्रकारे दुधीची वडी आवडते। शिवाय तुम्ही व्हॅनिला एसेन्सही ह्यात टाकू शकता। तर हे मिश्रण आता घट्ट होत आलं आहे। हे मिश्रण घट्ट झाल्यावर लगेच आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे। तर त्या ताटाला सायमल्टेनियसली आपल्याला तूपही लावून घ्यायचं आहे। आणि आता पहा, इथे तुम्ही बघू शकता की मिश्रणाची कन्सिस्टन्सी घट्ट झाली आहे। आता ताटाला तूप लावायचं आणि लगेच ते मिश्रण ताटामध्ये ओतायचं आहे आणि त्यावर वरतून तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे असतील ते घालू शकता। तुम्ही साखर आणि मिल्क पावडर टाकता तेव्हाही तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। ताटाला तूप लावलेलं आहे आणि आपलं मिश्रणही तयार आहे। तर ते गरम गरम आपल्याला या ताटामध्ये ओतायचं आहे आणि त्याच्या वड्या पाडायच्या आहेत। वड्या पूर्ण पाडायच्या नाही आहेत, तर मी ते दाखवते कशा पाडायच्या आहेत। आणि ह्या मऊ अशा छान वड्या होतात, तर तुम्ही पहा मी इथे कशा केल्या आहेत। ते थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच त्याला वडीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे। पूर्ण एकदम परफेक्ट शेप द्यायचा नाही, नंतर आपण तो शेप देऊ शकतो। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद। ही वडी खायला खूपच
टेस्टी आणि हेल्दी आहे. नक्की करून बघा. वा, खूपच मऊ आणि स्वादिष्ट झाली आहे. कोणालाही कळणार नाही की ही दुधीपासून बनली आहे. ज्याला दुधी आवडत नसेल ते सुद्धा ही वडी नक्की खातील. तर तुम्ही नक्की करून बघा. अशी सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि नेत्राज किचन आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.